इंडियातून लोक इथे येऊन छोटी मोठी कामं करतात ना. ही कमेंट वाचली आणि मला वाटलं चला आज यावर थोडं बोलूया. नमस्कार, मी अश्विनी. मी राहते ऑस्ट्रेलियामध्ये आणि इथे आलेले खरेखुरे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते. सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करूया. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय लोक फक्त क्लिनिंग, ड्रायव्हिंग, डिलिव्हरी किंवा अशा छोट्या मोठ्या कामांसाठी येत नाहीत. इथे भारतीय लोक तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या पदांवर सुद्धा दिसतील. डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, IT प्रोफेशनल्स आहेत, टीचर्स आहेत, मॅनेजर्स आहेत. इतकंच नाही तर अनेक भारतीय लोक गव्हर्मेंट जॉब्समध्ये काम करताना पण दिसतील. म्हणजे भारतीय लोक ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान देताना दिसतात. मग प्रश्न असा येतो, जर इतके प्रोफेशनल्स आहेत तर क्लिनिंग, ड्रायव्हिंग, डिलिव्हरी किंवा इतर पार्ट टाईम जॉब्स कोण करतं? तर याचं उत्तर थोडं वेगळं आहे. जसं की जे स्टुडंट येतात ते पार्ट टाईम हे जॉब करू शकतात. डिपेंडंट विजावरती आलेले हे पार्ट टाईम जॉब करू शकतात. ऑस्ट्रेलियामध्ये येणारा प्रत्येक भारतीय एकाच विजावरती येत नाही. कोणी स्टुडंट विजावर येतं, तर कोणी वर्क विजा, कोणी स्किल विजा, तर कोणी डिपेंडंट विजावर, बरोबर. तर अशा समजा एखादी व्यक्ती डिपेंडंट म्हणून आली ऑस्ट्रेलियामध्ये आणि तिच्याकडे क्वालिफिकेशन पण आहे. काहींकडे किंवा एक्सपिरियन्स नसू शकतो किंवा जो एक्सपिरियन्स आहे तो इंडियातला आहे आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये तर काउंट केला जात नसेल. मग अशा व्यक्तीला लगेचच त्यांच्या फील्डमध्ये जॉब मिळणं अशक्य होतं. मग कधीकधी ऑस्ट्रेलियन एक्सपिरियन्सची गरज असते आणि कधीकधी स्किल असेसमेंटही करावं लागतं, इंग्लिश टेस्ट द्याव्या लागतात, सगळ्या रिक्वायरमेंट्स पूर्ण कराव्या लागतात. मग अशा परिस्थितीत घरात बसून काय करणार? त्यापेक्षा ते नवीन स्किल शिकतात, शॉर्ट कोर्सेस करतात आणि सुरुवातीला जे काम मिळेल ते करायला सुरुवात करतात. कोणी क्लिनिंग, कोणी ड्रायव्हिंग, कोणी डिलिव्हरी, कोणी हॉस्पिटॅलिटीमध्ये काम करतं. आणि यामध्ये मला ऑस्ट्रेलियातली एक गोष्ट खूप आवडते. ती म्हणजे इथे कोणतंच काम छोटं आणि मोठं मानलं जात नाही. तुम्ही डॉक्टर असाल किंवा क्लीनर, तुम्ही इंजिनियर असाल किंवा ड्रायव्हर, सगळ्यांना सेम रिस्पेक्ट दिला जातो. इथे तुम्हाला माणूस म्हणून बघितलं जातं आणि तुम्ही किती प्रामाणिक आहात याकडे बघितलं जातं. आणि कदाचित म्हणूनच अनेक लोक सुरुवातीला एखादं काम करत असतील तर ते हळूहळू पुढे जातात आणि ते त्यांचा जॉब स्विच करतात. जसं की आज जर ते क्लिनिंग करत असतील तर ते उद्या त्यांच्या फील्डमध्ये काम करताना दिसू शकतात. किंवा काही जण जर जे डिलिव्हरीचं काम करत आहेत ते उद्या स्वतःचा बिझनेस करतानाही दिसू शकतात. म्हणून कोणतं काम कोण करतं आहे यावरून त्या व्यक्तीची किंमत ठरवणं मला तरी योग्य वाटत नाही. कारण प्रत्येकाची ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचा टॉपिक मला मिळेल. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.